नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी मसाला मिरची. तर त्यासाठी मी 100 ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे. जास्त तिखट नाही, असा हिरवा कलर आहे याचा, असा पोपटी कलर, जास्त हिरवा पण नाही. जास्त हिरवी मिरची जास्त तिखट राहते. तर आता आपल्याला ही सुरुवातीला अशा उभ्या कट करून घ्यायच्या आहेत मिरच्या. अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत मिरच्या. अशा प्रकारे सर्व मिरच्या आपल्याला अशा कट करून घ्यायच्या आहेत. पूर्ण मी मिरच्या कापून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये घालायची आपल्याला मोहरी. अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे मी. 1 चमचा जिरे, 1 चमचा सोप. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर घालायचं आपल्याला पाव चमचा हिंग. हिंग घातल्यानंतर लगेच आपल्याला हे मिरच्या घालायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित हे मिरच्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत खालच्या मसाल्यामध्ये. थोड्याशा आपल्या मिरच्या फ्राय झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता. तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला थोडेसे सुके मसाले. इथे घेतलेले बेडगी मी अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा कुटलेली सोप घेतलेली आहे, थोडीशी जाडसर कुटलेली आहे, 1 चमचा धना पावडर आणि चवीपुरतं मीठ. आपल्याला आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं 1 चमचाभर पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे आपले मसाले जळणार नाहीत आणि मिरच्या पण व्यवस्थित फ्राय होतात. व्यवस्थित आपल्याला हे मिरच्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायच्या आहेत. जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतात हे मिरच्या. तुम्ही 8 दिवस हे मिरच्या स्टोर करू शकता, खराब होत नाहीत. सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचे अर्धा चमचा आमचूर पावडर. तुम्ही आमचूर पावडरच्या जागी लिंबूसुद्धा अर्धा घालू शकता. यामध्ये अर्धा लिंबाचा रस. व्यवस्थित आपल्याला आणखीन 1 ते 2 मिनिट आपल्याला हे मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित आपल्या मिरच्या फ्राय झालेल्या आहेत. तर आपण खाली काढून घेऊया. तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी मसाला मिरची तयार झालेली आहे. जेवताना तोंडी लावण्यासाठी हे मिरची खूप छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.